नमस्कार आणि जॉबचन हबमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा जबरदस्त सरकारी नोकरीच्या संधीबद्दल बोलणार आहोत जी महाराष्ट्रातल्या हजारो तरुणांचं आयुष्य बदलू शकते. हो, ही एक प्रचंड मोठी भरती मोहीम आहे. चला तर मग या मोठ्या संधीबद्दल सगळं काही जाणून घेऊया. हो, डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये ना, पण हा आकडा 100% खरा आहे. तब्बल 30,500 एवढ्या मोठ्या संख्येने पदं भरली जाणार आहेत. विचार करा, ही किती मोठी संधी आहे. हजारो घरांमध्ये सरकारी नोकरीचा दिवा लागणार आहे. खरंच अविश्वसनीय. चला तर मग ह्या मेगा भरती मोहिमेबद्दल जरा अधिकृतपणे जाणून घेऊया. म्हणजे ही भरती नक्की कोण घेतंय आणि या पदाचं नाव तरी काय आहे हे सगळं स्पष्ट होईल. तर ही घोषणा केली आहे महात्मा फुले कृषी विकास केंद्राने, म्हणजेच MPKVKने. त्यांनी 2026 सालासाठी कृषी मित्र या पदांकरता ही मेगा भरती जाहीर केली आहे. आणि नावाप्रमाणेच ही एक मेगा भरती आहे, ज्याचा आवाका प्रचंड मोठा आहे. अच्छा, तर मग हे कृषी मित्र पद नक्की आहे तरी काय? या पदावर काम काय करायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं, नोकरी कुठे करायची? चला या भूमिकेबद्दल सविस्तरपणे समजून घेऊया. कृषी मित्र या नावातच सगळं काही आलंय. म्हणजे शेतकऱ्यांचा मित्र. ह्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला स्थानिक शेतकऱ्यांना मदत करायची आहे, त्यांना नवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती द्यायची आहे, सरकारच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. म्हणजे बघा, ही फक्त एक नोकरी नाही, तर ही एक सामाजिक जबाबदारीसुद्धा आहे. आणि ऐका, ही भरती काही फक्त एका शहरापुरती किंवा जिल्ह्यापुरती मर्यादित नाहीये. ही महाराष्ट्रातील 3 मोठ्या विभागांमध्ये होणार आहे. मराठवाड्यातली सगळी गावं, विदर्भातली सगळी गावं आणि खानदेशातली सगळी गावं, या प्रत्येक गावात कृषी मित्र नेमले जाणार आहेत. यावरूनच आपल्याला या भरतीच्या विशालतेचा अंदाज येतो. आता येतोय सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे, की या पदांसाठी कोण अर्ज करू शकतं. म्हणजे शिक्षण किती हवं, वयाची अट काय आहे. चला, या सगळ्या अटी आणि पात्रता काय आहेत ते बघूया. इथे पात्रता खूपच सोपी ठेवली आहे. शिक्षण फक्त 10वी किंवा 12वी पास असलं तरी चालेल. पण हो, एक गोष्ट आहे, ज्यांच्याकडे ॲग्रिकल्चरची डिग्री किंवा डिप्लोमा आहे त्यांना नक्कीच प्राधान्य दिलं जाईल. आणि वयोमर्यादा आहे 18 ते 35 वर्ष. म्हणजे तरुण उमेदवारांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे, हे नक्की. ओके, पात्रता तर समजली. आता आपल्या मनात पुढचा प्रश्न येतो की पगार किती मिळणार आणि अर्ज कसा करायचा. चला तर मग आता हे महत्त्वाचे तपशील पाहूया. तर या पदासाठी तुम्हाला दरमहा 20,000 रुपये मानधन मिळणार आहे. विशेषतः ग्रामीण भागात काम करत असताना ही रक्कम खूप चांगली आहे, नाही का? यातून नक्कीच आर्थिक स्थैर्य मिळू शकतं. आणि अर्ज करण्याची प्रक्रिया तर एकदम सोपी आहे. कुठेही जायची गरज नाही, सगळं काही ऑनलाईन आहे. आपल्याला फक्त महासरकार पोर्टलवर जायचंय, तिथे अधिकृत लिंक शोधायची आणि दिलेल्या वेळेच्या आत अर्ज भरून टाकायचा. अगदी सोपं आहे. पण एक गोष्ट आहे जी अजिबात विसरून चालणार नाही, ती म्हणजे शेवटची तारीख. कारण चांगल्या संधी वेळेवरच साधायच्या असतात, नाही का? तर ही डेडलाईन नक्की आहे तरी कधी? ही तारीख आत्ताच तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॅलेंडरमध्ये नोंदवून ठेवा. 15 एप्रिल 2026. या तारखेच्या आतच आपल्याला अर्ज करायचा आहे, त्यामुळे अजिबात उशीर करू नका. वेळ खूप महत्त्वाची आहे. आता आपण या भरतीच्या मोठ्या चित्राकडे पाहूया. कारण ही गोष्ट फक्त काही हजार नोकऱ्यांपुरती मर्यादित नाही, याचं महत्त्व त्याहून खूप जास्त आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश या भागांसाठी कृषी क्षेत्रातली ही कदाचित गेल्या काही वर्षांमधली सर्वात मोठी रोजगाराची संधी आहे. यातून फक्त बेरोजगारी कमी होणार नाही, तर या संपूर्ण भागाच्या कृषी क्षेत्राला एक नवीन बळ, एक नवी ऊर्जा मिळेल. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न, इतक्या मोठ्या संख्येने म्हणजे तब्बल 30,500 कृषी मित्रांची नियुक्ती होणं हे महाराष्ट्राच्या कृषी विकासाच्या इतिहासात एक नवीन पर्व सुरू करणारं ठरू शकेल का? यावर नक्कीच विचार करायला हवा. जॉबच्या जॉन हबला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या वेळी भेटूया.